चांदोरी येथील शेतकरी शिवाजी भोर हे शेतात काम करण्यासाठी गेले असता संधीचा फायदा घेऊन चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील 3,36,500 रुपयांचे सोने चांदीचे दागिने घेऊन निघून जाताना ऐनवेळी पाहुणे आल्याने तो चाकूचा धाक दाखवून पळून गेला। सायखेडा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने 3 तास शोध मोहीम राबवून अखेर चोरट्यास जेरबंद केले। याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक संभाजीनगर रस्त्यावरील खरात पेट्रोल पंपाशेजारी शिवाजी भोर वस्तीवरील घरास कुलूप लावून शेतात कामाला गेले। तीच संधी साधून गोरख ड्रायव्हर चव्हाण वय वर्षे 30 बाबरगाव तालुका गंगापूर याने कुलूप तोडून घरातील 3,36,500 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने घेऊन घराच्या बाहेर येताच भोर यांची मुलगी मनीषा शेळके पतीसह वडिलांना भेटण्यासाठी वस्तीवर आली। त्यांना पाहिल्याने संशयित गोरख चव्हाण याने त्यांना चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली। मनीषा शेळके यांनी आरडाओरड सुरू केल्याने आजूबाजूचे शेतकरी मदतीसाठी धावले। धोका लक्षात येताच चोरट्याने मोटरसायकल तेथेच सोडून पळ काढला। सायखेडा पोलिसांना कळवताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे पोलीस कर्मचाऱ्यासह दाखल झाले। स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांची मदत घेऊन शोध मोहीम सुरू केली। 3 तासाच्या अथक प्रयत्नातून अखेर घटनास्थळावरून 1 किलोमीटर अंतरावरील एका ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या चोरट्यास पकडण्यास यश आले। चोराला पकडताना धारदार शस्त्राचा हल्ला पोलीस पाटील अनिल गडाख यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला। सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। चोराला पकडण्यासाठी सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस कर्मचारी नाईक, बच्छाव, लगड, पोलीस पाटील अनिल गडाख, सोमनाथ कोटमे, सागर गडाख, सूरज पगारे, विकास पगारे, तुषार खरात, आकाश शेटे आदींनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।